तुफान गरजतो आगोगतो वाघ मराठीमध्ये तुफान गरजतो आगोगतो वाघ मराठीमध्ये सन्मान राखतो जान जोगतो तुफान मत्सराचा निगड्या छातीचा दणकट बाहूचा मराठी मनाचा भारत भूमीचा एकच राजा शिवछत्रपती माझा एकच राजा शिवछत्रपती माझा एकच राजा शिवछत्रपती माझा बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शासनो शिवसैषा मुद्रा बदलायला येते या राजमुद्रेला वंदन करून मी श्वेतांगा प्रसाद जाधव माझ्या भाषणास सुरुवात करतो. अहो त्यावेळी महाराष्ट्रावर 5 सुलतानी सत्ता राज्य करत होत्या, परंतु त्यांच्या दुधापासून सतत लढा होत असत. यातच मराठ्यांचे असंख्य सैनिक मारले जात असत. शेतकऱ्यांचा कोणी वाली नव्हता तर गोरगरिबांचा कोणी कैवारी नव्हता. कित्येक बायकांच्या कुंकवाचा धनी यातच मारला जायचा. अशी या कठीण परिस्थितीत महाराष्ट्र होता. एक झंकार झगमगता पेटता अंगार आणि अखेर दिवे आली सह्याद्रीची गर्जना झाली. आई जिजाऊंची पुण्याई कामी आली. सर्वत्र सनई चौकडे ढोल ताशे वाजू लागले. कारण की माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला. मित्रांनो 400 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेले हे निरागस बाळ म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गनिमेगावा यासारख्या कुटशस्त्रांचा कस म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा. सैसैच्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा. दुश्मनांच्या काळजात पवित्रतेचं स्थान निर्माण करणारा किमयागार म्हणजे शिवबा. मित्रांनो सूरज की तो बात छोड़ो चमकना उसका काम है. जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है. अरे तलवार तर प्रत्येकाच्या मनात होती. बसवराज्य स्थापन करण्याची धवा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्या रक्तात होती. मित्रांनो शिवाजी हा फक्त 3 अक्षरी शब्द नाही तर तो एक मंत्र आहे आणि हा मंत्र उच्चारताच अंगातलं रक्त आजही उसायला लागतं. मित्रांनो जेव्हा निश्चयपक्का असेल तेव्हा डोंगर ही मातीच्या ढिगाऱ्यासारखा असेल. मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानासारख्या बलाढ्य सरदाराला त्यांनी ठार मारले. शाहिस्ते खानाला असा धडा शिकवला की तो मरेपर्यंत विसरला नाही. बघा मराठ्यांच्या कुशीत शिवराज मिळे थांब माता चाले तलवारीची पाती येता जुली मराठी मनमनाची नाती. स्वराज्याचा पुरावा देत आहे इथे एक गळा इथेच पडला शत्रूच्या रक्ताचा सडा. अख्ख्या जगाला हे वाटेल मराठ्यांचा कैवारी. मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज हे नुसते राजच नव्हते तर ते एक युग पुरुष होते. त्यांनी प्रजेवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांचा चोख बंदोबस्त केला आणि विभावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले. मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि विचार